इंग्लिश विथ ऐश्वर्या, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूप सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे इंग्लिश विथ किड्स. लहान मुलांबरोबर इंग्लिशमध्ये कसं बोलावं म्हणजे त्यांनाही इंग्लिश फ्लुएन्सी वाढेल, त्यांनाही इंग्लिश बोलता येईल, हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी मी काही सेंटेन्सेस तुमच्यासाठी आणली आहेत. बट डोंट वरी, जर तुमच्याकडे लहान मुलं नसतील घरी तरीही यू कॅन वॉच दिस व्हिडिओ बिकॉज ही खूप शॉर्ट आणि सिम्पल सेंटेन्सेस आहेत. इफ यू आर अ बिगिनर अँड यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश तरीही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. बट इवन बिफोर स्टार्टिंग विथ द सेंटेन्सेस आय वुड लाईक टू रेकमेंड these books. Friends, Souvenir Publishers Private Limitedचं वर्बल रिझनिंगचे बुक्स आहेत पार्ट 1 to पार्ट 6 आणि हे बुक्स आर द बेस्ट फॉर किड्स. जर तुमच्या लहान मुलांनी या बुकमधून इंग्लिश प्रॅक्टिस केली तर आय ॲम 100% शुअर की त्यांना इंग्लिश खूपच चांगल्या पद्धतीने येईल. रिझन बिंग, पार्ट 1 to पार्ट 6 थोडं त्यांनी डिफिकल्टी लेवल वाढवत गेले आहेत. फॉर एक्झाम्पल, पार्ट 1 मध्ये त्यांनी काय केलं आहे, राईट फ्रॉम ABCD त्यांनी स्टार्ट केलेलं आहे आणि प्रॅक्टिस करण्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइजेस दिले आहेत. कारण का नुसतं वाचून लहान मुलांना कळणार नाही अनलेस अँड अंटिल दे प्रॅक्टिस. सो प्रॅक्टिससाठी त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह एक्सरसाइजेस आणलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल, राईट एनी 10 वर्ड्स दॅट कंटेन द लेटर A. 10 शब्द लिहायचे आहेत, असे शब्द ज्याच्यामध्ये A हे लेटर आहे. किंवा हे लहानपणी आपलं असायचं मॅच द वर्ड्स विथ पिक्चर्स, की ही अँट आहे. आता आपण मुंगी म्हणतो, पण आता मुंगी म्हणजे अँट. सो इथे अँट लिहिलं आहे आणि यू हॅव टू मॅच धिस वर्ड विथ द पिक्चर. असे त्यांनी एक्सरसाइजेस दिले आहेत. फ्रेंड्स, ते होतं पार्ट 1 ऑफ द बुक. असे पार्ट 1 to पार्ट 6 आहेत. आता हे सेकंड पार्ट आहे तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं डिफिकल्टी लेवल वाढेल. फॉर एक्झाम्पल, वर्ड्स दॅट राईम म्हणजे काय तर कॅट सॅट, बॉल फॉल, राईट हाईट. सर्कल द वर्ड्स दॅट डू नॉट राईम विथ द अदर्स. म्हणजे इकडे लहान मुलांसाठी अगेन अ व्हेरी गुड एक्सरसाइज दॅट इज लाईट ब्राईट. राईम होत आहे, ओके, व्हेरी गुड. ग्लास मॅश हे राईम होत आहे, नाही होते. हे किड्सना समजायला दे हॅव टू यूज देअर ब्रेन. सो overall these books are really great for kids. And friends, best part of these books is that last la टेस्ट युअर स्किल्स नावाचं सेक्शन त्यांनी दिलेलं आहे. व्हॉट डज दॅट मीन म्हणजे काय तर लास्टला खूप सारे मस्त एक्सरसाइजेस दिले आहेत जे द किड कॅन सॉल्व आणि तुम्हाला कळेल की हे बुक जे त्यांनी वापरले ते कितपत किडला समजलंय. तुमच्या लहान मुलाला ते एक्सरसाइजेस सॉल्व करता आलेत का नाही हे सुद्धा तुम्हाला समजेल. सो आय थिंक इट इज अ मस्ट बाय. तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. मला पर्सनली हे एक्सरसाइजेस खूपच आवडलेले आहेत. अँड फ्रेंड्स, तुम्हाला जर काही बुक्स घ्यायचे असतील तर या बुकचं नाव काय आहे, कुठून घेऊ शकता, ह्याची सगळी माहिती, सगळ्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. ओके फ्रेंड्स, सो कमिंग बॅक टू द सेंटेन्सेस. आता बघूया सेंटेन्सेस जे तुम्ही तुमच्या किड्स बरोबर बोलू शकता. फर्स्ट सेंटेन्स विच आय हॅव मेन्शन्ड इज लेट अस गो आउटसाइड. लेट अस गो आउटसाइड. आता लेट असचं यू कॅन ऑल्सो से लेट्स. लेट्स गो आउटसाइड. लेटसचं कॉन्ट्रॅक्शन होतं लेट्स. सो लेट्स गो आउटसाइड म्हणजे काय तर चल बाहेर जाऊया. तुम्ही तुमच्या लहान मुलाबरोबर बोलू शकता लेट अस गो आउटसाइड, चल बाहेर जाऊया. आता बाहेर आपण माहितीच आहे सगळीकडे कोविड-19 कोरोना व्हायरस आहे, त्यामुळे प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. सो आपण मास्क घालतो, पण आता मास्क घाल मग आपण बाहेर जाऊ किंवा प्लीज तू मास्क घाल हे लहान मुलांना कसं म्हणायचं तर यू कॅन से धिस, प्लीज वेअर योर मास्क. प्लीज वेअर योर मास्क. आणि फ्रेंड्स, मला एक छोटीशी टिप द्यावीशी वाटते. तुम्ही लहान मुलांना ओरडून सांगू नका. कुठलीही गोष्ट त्यांना सांगत असाल प्रेमाने सांगा. जर का तुम्ही पोलाइटली असं बोललात प्लीज, थँक्यू, वेलकम, तर ते तुमचं बघूनच शिकणार आहेत. सो यूज दीज वर्ड्स इन युअर सेंटेन्सेस. त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्यासारखं बोलू नका, ऑर्डर दिल्यासारखं बोलू नका. ओके, बी पोलाइट विथ देम एज वेल, कारण का ते तुमचं अनुकरण करणार आहेत. सो व्हॉट यू विल से इज वेअर युअर मास्क. नो, प्लीज वेअर युअर मास्क. प्लीज वेअर युअर मास्क. ओके, प्लीज तुझा मास्क घाल. प्लीज वेअर युअर मास्क. नेक्स्ट सेंटेन्स इज, जर का तुमचं लहान मूल खूपच जास्त TV बघत असेल तर आपण म्हणतोच ना रे तू खूप TV बघतोय हा सध्या. इंग्लिशमध्ये कसं बोलणार, यू वॉच TV अ लॉट. यू वॉच
TV a lot म्हणजे तू TV खूप बघतोयस किंवा बघतीयस. You watch TV a lot. आपल्याला माहिती आहे लहान मुलं म्हटलं की कार्टून नेटवर्क, पोगो किंवा आजकाल वेगळे निघाले आहेत लाईक यूट्यूबवर पण खूप सारे कार्टून्स आहेत. सो यू कॅन से यू वॉच TV a lot किंवा यू वॉच कार्टून a lot. ओके, तू खूप TV बघतीयस, तू खूप कार्टून बघतोयस. सो यू कॅन ट्वीक द सेंटेन्स अकॉर्डिंग टू योर सिच्युएशन. नेक्स्ट सेंटेन्स इज बऱ्याचदा लहान मुलं खातच नाहीत, TV समोर बसलेली असतात कार्टून बघत आणि तुम्हाला म्हणायचं असतं की TV तू एका अटीवर बघू शकतो, तुझं जेवण झाल्यावर तू TV बघ, जेवण झाल्यावर मग तू TV बघू शकतो. इंग्लिशमध्ये तुम्ही कसं म्हणू शकता? यू कॅन वॉच TV आफ्टर हॅव्हिंग फूड. यू कॅन वॉच TV आफ्टर हॅव्हिंग फूड म्हणजे तू TV पाहू शकतेस जेवण केल्यानंतर, जेवण झाल्यावर. यू कॅन वॉच TV आफ्टर हॅव्हिंग फूड. बेस्ट वे लहान मुलांशी बोलायला की जेवण संपव मग TV बघ. ओके, यू कॅन वॉच TV आफ्टर हॅव्हिंग फूड. छोटे छोटे सेंटेन्सेस आहेत बट दीज सेंटेन्सेस आर गोइंग टू मेक डिफरन्स. डेली लाईफचे स्मॉल शॉर्ट सेंटेन्सेस आहेत. तुम्ही असे शॉर्ट सेंटेन्सेस बोललात तर ते रिपीट पण करू शकतात, त्यांना समजेल सुद्धा, त्यांची फ्लुएन्सीसुद्धा वाढेल आणि तुम्ही पण बिगिनर असाल इंग्लिशमध्ये तर तुम्हालाही सेंटेन्सेस सहजपणे बोलता येतील. नेक्स्ट सेंटेन्स आहे व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. लहान मुलांना भूक लागली आहे, आपण विचारतो की आता तुला काय खायचं आहे. इंग्लिशमध्ये तुम्ही काय म्हणू शकता? व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. आता युजली मी तर अशा मताचे आहे की लहान मुलांना विचारूच नाही व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. आपण जे त्यांना देऊ ते त्यांनी खायलाच पाहिजे, नाही तर मग त्यांना हे असतं की ही भाजी खाणार नाही, हे फ्रूट खाणार नाही. सो युजली यू कॅन अवॉइड दिस क्वेश्चन ऑफ आस्किंग देम व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. बट इन केस यू वॉन्ट टू आस्क देम काय खायचं आहे मग यू कॅन आस्क धिस व्हॉट डू यू वॉन्ट टू ईट. बट आय फील यू शुड अवॉइड दिस क्वेश्चन एंटायरली. जस्ट serve them whatever is nutritious and they have to eat it. But in case you want to ask, you can ask this what do you want to eat. Next, बऱ्याचदा असं होतं की लहान मुलं संपवतच नाहीत जेवण, ताटातलं किंवा डब्यातलं, टिफिनमधलं आता येणार नाही बिकॉज स्कूल सध्या बंद आहेत. बट इन फ्युचर तुम्हाला विचारायचं असेल तर विचारू शकता किंवा आत्ता जरी विचारायचं असेल की का नाही संपवलेस बाबा तू तुझं जेवण, तुझ्या ताटातलं जेवण का नाही संपवलेस, किंवा नुसतं विचारायचं आहे की तू तुझं जेवण संपवलं का नाही आहेस. इंग्लिशमध्ये कसं विचारणार? इंग्लिशमध्ये यू विल से वाय हॅवंट यू फिनिश्ड युअर फूड येट. वाय हॅवंट यू फिनिश्ड युअर फूड येट म्हणजे आत्तापर्यंत तुझं जेवण तू का नाही संपवलंयस. व्हाय हॅवंट यू फिनिश्ड युअर फूड येट. येट म्हणजे आत्तापर्यंत, अजूनही तू तुझं जेवण का नाही संपवलं आहे. व्हाय हॅवंट यू फिनिश्ड युअर फूड येट. ओके, यू कॅन यूज दिस सेंटेन्स, रादर यू कॅन यूज दिस क्वेश्चन. ओके. नेक्स्ट, लहान मुलांसाठी बर्थडे, वाढदिवस खूप मोठी गोष्ट असते. इट इज अ व्हेरी बिग डील फॉर देम. त्यांना स्पेशल वाटतं अँड ऑफकोर्स दे शुड फील स्पेशल. यू शुड मेक देम फील स्पेशल. त्यामुळे आपण विचारतोच लहान मुलांना अरे की तुझ्या वाढदिवसाला यावर्षी तुला काय गिफ्ट पाहिजे. हाच प्रश्न इंग्लिशमध्ये कसा विचारायचा आहे तर व्हॉट गिफ्ट डू यू वॉन्ट फॉर युअर बर्थडे. व्हॉट गिफ्ट डू यू वॉन्ट फॉर युअर बर्थडे. वाढदिवसाला तुला काय गिफ्ट पाहिजे. यू कॅन यूज इंग्लिश क्वेश्चन व्हॉट गिफ्ट डू यू वॉन्ट फॉर युअर बर्थडे. ओके, व्हॉट गिफ्ट डू यू वॉन्ट फॉर युअर बर्थडे. नेक्स्ट, लहान मुलं काय काय खेळत असतात, ऑनलाईन खेळत असतात आजकाल किंवा जस्ट काहीतरी खेळत असतात. तुम्हाला विचारायचं आहे की काय रे काय खेळतोयस किंवा काय ग काय खेळतीयस. इन इंग्लिश व्हॉट यू विल आस्क व्हॉट आर यू प्लेइंग. व्हॉट आर यू प्लेइंग. व्हॉट आर यू प्लेइंग. व्हॉट आर यू प्लेइंग. आता माझे उच्चार पण बघा, फक्त सेंटेन्सेस बघू नका. व्हॉट आर यू प्लेइंग बरोबर आहे, पण मी असं म्हणतीये का, असे उच्चार आहेत का माझे की व्हॉट आर यू प्लेइंग. व्हॉट आर यू प्लेइंग असं म्हणते मी. व्हॉट आर यू प्लेइंग नाही, मी कसं म्हटलं व्हॉट आर यू प्लेइंग.
व्हॉट आर यू प्लेइंग, व्हॉट आर यू प्लेइंग. उच्चार पण बघा, व्हॉट आर यू प्लेइंग असं नका म्हणू. थोडंसं फ्लुएन्सी आणा तुमच्या बोलण्यात सुद्धा, म्हणजे किड्सना पण समजेल इंग्लिश कसं बोलायचं आहे. व्हॉट आर यू प्लेइंग, ओके, व्हॉट आर यू प्लेइंग. सो फक्त सेंटेन्सेस नका बघू, सेंटेन्सेस तर बघाच, बट माझे उच्चारकडे पण लक्ष द्या. नेक्स्ट इज, लहान मुलं म्हटलं की खूप सारा पसारा करतात, त्यांची खेळणी व्यस्त असतात. ओके, टॉईज आर एव्हरीवेअर. सो आपल्याला म्हणायचं आहे की तुझे टॉईज त्यांच्या जागी ठेव. ओके, एक आपण दिलेलं असतं की टॉईज घराच्या त्याच कोपऱ्यात पाहिजेत, सगळं आवरून तू तिकडे ठेव. तर तुम्हाला म्हणायचं आहे की तुझे सगळी खेळणी उचलून तू त्यांच्या जागी ठेव. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? कीप युअर टॉईज इन देअर प्लेस. सिम्पल सेंटेन्स, कीप युअर टॉईज इन देअर प्लेस. कीप म्हणजे ठेव, युअर टॉईज तुझी खेळणी, इन देअर प्लेस त्यांच्या जागी. सो कीप युअर टॉईज इन देअर प्लेस. कीप युअर टॉईज इन देअर प्लेस. वन मोर टिप आय वुड लाईक टू गिव्ह. जर तुम्ही लहान मुलांशी बोलत असाल, कधीही डोंट डू धिस किंवा डोंट रन किंवा डोंट क्रिएट अ मेस, म्हणजे आपण जे म्हणतो ना डोंट, सो इन्स्टेड ऑफ युजिंग द वर्ड डोंट, काय करायला हवं आहे ते तुम्ही त्यांना जास्ती सांगत जा. फॉर एक्झाम्पल, तुमचं लहान मूल सपोज खूप मोठ्यांदा बोलतं आहे, आपण काय म्हणतो, अरे खूप मोठ्यांदा बोलू नकोस, खूप मोठ्यांदा बोलू नकोस. पण मग कसं बोल, तर हळू बोल. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये बोलताना काय म्हणू, डोंट टॉक लाऊडली, डोंट टॉक लाऊडली. तर मी अशा मताची आहे की डोंट टॉक लाऊडली हे म्हणण्यापेक्षा व्हॉट यू कॅन से इज, प्लीज स्पीक अ लिटल स्लोअर, प्लीज बी क्वाइट. ओके, काय करायला हवं आहे ते तुम्ही लहान मुलांना पोलाइटली सांगा, रादर दॅन गिविंग देम इन्स्ट्रक्शन्स. अगेन, डोंट डू दिस, डोंट डू दॅट, डोंट क्लाइंब ऑन द टेबल नका म्हणू. तुम्ही म्हणा, प्लीज सिट ऑन द चेअर प्रॉपरली. ओके, डोंट क्लाइंब ऑन द टेबल असं ओरडून म्हणण्यापेक्षा, हे प्लीज सिट ऑन द चेअर लाईक वी ऑल आर सिटिंग. ओके, जसं जसं तुम्ही ही हॅबिट तुमच्यामध्ये इन्कल्केट कराल, डेफिनेटली फरक तुम्हाला दिसेल. ओके, ओरडून तसंही काही उपयोग होत नाही. आय जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस. वाटलं सांगावं असं सांगते, नथिंग रिलेटेड टू इंग्लिश, बट छोट्या छोट्या टिप्स. आपलं लास्ट सेंटेन्स फॉर द डे इज, नो मोर चॉकलेट्स फॉर टुडे. आय नो किड्स म्हटले की खूप सारे चॉकलेट्स, बिस्किट्स, कुकीज खातात आणि आज खूप चॉकलेट खाल्ली आहेत, सो आज पुरतं एवढीच चॉकलेट्स, आता अजून चॉकलेट्स मिळणार नाहीत हां, असं म्हणायचं असेल तर काय म्हणणार, नो मोर चॉकलेट्स फॉर टुडे. नो मोर चॉकलेट्स फॉर टुडे म्हणजे अजून आता आज चॉकलेट्स खायची नाही. नो मोर चॉकलेट्स फॉर टुडे. नो मोर चॉकलेट्स फॉर टुडे. No more biscuits for today. No more junk food for today. No more playing for today. No more TV for today. You can just tweak the sentences according to your situation. So friends, हे होते अगदी short, simple, basic sentences for your kids. तुम्हाला पण बोलायला इझी आहेत, किड्सना समजायला पण ही सेंटेन्सेस अगदी सोपी आहेत. सो डू ट्राय दिस सेंटेन्सेस ॲट योर होम. आणि फ्रेंड्स, जे बुक्स मगाशी मी तुम्हाला दाखवले वर्बल रिझनिंगचे पार्ट 1 to 6, त्यांची नावं काय आहेत, तुम्ही कुठून घेऊ शकता, या सगळी जी माहिती आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो तिकडे जाऊन तुम्ही त्या लिंक्स चेकआउट करू शकता. सो दॅट वॉज इट फॉर टुडे गाईज. इफ यू स्टिल हॅवंट फॉलोड मी ऑन इंस्टाग्राम, डू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. तिकडे मी माझे रॅन्डम फोटोज, स्टोरीज, लाईफ अपडेट्स टाकत असते. सो नक्की फॉलो करा. ऐश्वर्या पाटेकर, त्याची पण लिंक दिलेली आहे. अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.